तर स्वागत आहे तुमचं आनंदी पहाटमध्ये. तर आज आखाड महिना आहे आता आणि आखाडामध्ये नैवेद्य वगैरे करतो. तर आखाड महिना आषाढ असं म्हणतात. कायराने भांडे पाडले. तर आता उशीर झालाय मला स्वयंपाक करायला, कारण सकाळी पाणी उशिरा आल्यामुळे पाणी भरून मग सगळं देवपूजा सगळं 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 होईपर्यंत हा टाईम आलाय. तर आत्ता वाजलेले आहेत 1:15 वाजलाय आणि बाकी माझं पुरण झालंय, शिजवून पुरण वाटून झालेलं आहे. आमटीसाठी काढून ठेवलं आहे. वाटण्यासाठी कांदा सॉरी भाज्यासाठी कांदा आणि वाटण्यासाठी कांदा इथं भाजतीये. वरती इथं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आता फक्त पोळ्या लाटायच्यात, आमटीत टाकायची, भात वगैरे झालेला आहे. हे सगळं झाल्यानंतर घरच्या देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर बाहेरच्या देवाला नैवेद्य दाखवून यायचं आणि मग मी उपवास सोडणार आहे. तर कायऱ्याला खायला दिलेलं आहे. तर कायऱ्याची मस्ती बघा कशी चालली आहे, कारण आमच्या इथं ब्राउनी आली आहे. तर ब्राउनी डॉबरमॅन मोठं डॉग आहे, तर ती आलती. तर त्याच्यामुळे ही जी मस्ती चालली आहे, हिला तिच्या संग खेळायला बाहेर जायचे. पण बाहेर जोराचा पाऊस पडलेला आहे, आत्ता पाऊस थांबलाय. तर ती ब्राउनी हाईटला उंच आहे, त्याच्यामुळे ती घाण होत नाही. आणि ही अशी बुटकी आणि पांढरी असल्यामुळे ती बाहेर गेली की अख्खी चिखलाने मापून घरात येते. त्याच्यामुळे तिला मी बाहेर काढ नाही. तर ती त्या दाराच्या इथं फळी लावलेली आम्ही की ही बाहेर नाही गेली पाहिजे म्हणून. त्या फळीवर उभारून उभारून आरडाओरडा चालू आहे. हे बघा, सगळ्याला बाहेर सोडायला सांगते ती, पण आम्हाला बाहेर सोडायचं नाही. तर आता पटकन स्वयंपाक करून घेते, कारण खूप उशीर झालेला आहे. दादा कॉलेजला गेलेला आहे. सारा घरीच आहे, त्याच्यामुळे आमचा स्वयंपाक सुरू आहे. साराची थोडी मदत घेते आणि पटपट पुरणपोळ्या, आमटी आणि भजी वगैरे करून घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. आणि कोण कोण आखाड महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक आणि नैवेद्य करतं हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. शक्यतो आपण सगळेच करतो, पण कोणी 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 करत नाही. आता जसं की माझ्या शेजारी राहतात, त्या नाहीत करत, मी करते. तर म्हणजे असं असतं, प्रत्येकाची प्रथा असते. तर माझी आजी म्हणते की आषाढ महिन्यामध्ये घरच्या देवीला नैवेद्य करून दाखवला की पूर्ण महिना आणि पूर्ण वर्ष खूप चांगलं जातं, असं पूर्वीची परंपरा आहे. त्याच्यामुळे मग मी स्वयंपाक वगैरे बनवते. खरं तर गावाला पण जायचं होतं, पण गावाला खूप जोराचा पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे जाता येणार नाही. म्हणून घरच्याच देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि आपल्या शिववर म्हणजे वेशीवर जो देव असतो त्याला. तर आता इथं आपण सिटीत राहतो, त्याच्यामुळे वेस हे आपल्याला काही माहिती नाही. त्याच्यामुळे इथे एक देवाचं मंदिर आहे, तिथं जाऊन मी नैवेद्य दाखवणार, कारण तिथनंच आपण आत येतो आणि तिथनंच बाहेर जातो. त्याच्यामुळे तिथं जाऊन नैवेद्य दाखवणार. सो बाय, चला.